रात्रीची भाजी, पुलावाच्या भाज्या समद्या चिरून झाल्यात बघा. मस्त. आणि त्या आळूवड्याचे उंडे आहेत ना, ते बी कुकरला लावलेत. मी काय म्हणते, गोड काय बनवायचं तेवढं सांगा मला. आई बाबा दोघांना बासुंदी आवडते. तू एक काम कर, बासुंदीसाठी दूध आठवत ठेव. चालतंय. मी काय म्हणते, पुऱ्या बनवायच्या की पोळ्या? फुलके करूया, म्हणजे बाबांचं पथ्य आणि काकीचं डाएट दोन्ही फॉलो होतील. आणि अळू वड्या पण ना आपण एअर फ्रायर मध्ये करूया, नाहीतर शॅलो फ्राय करूया. हा चालेल. कुसुम, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. नाही, इथे नको, रूम मध्ये जाऊया. हे होतं चाललंय आणि आता रात्रीच्या जेवणाचं बघायचंय. मी थोड्या वेळात येऊ? थोडं अर्जंट आहे. बरं ठीक आहे. अरे वा कुसुम, हा केक तू घरी बनवलायस? हो. कमाल आहे. हे इतक्या वर्षात असं कधीच घडलं नव्हतं. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मुलं बाहेरनं केक आणायची आणि सुवासिनी आवडीनं मला न आवडणारा अगोड पदार्थ बनवायची. अॅनिव्हर्सरीलाही पथ्य? मग बरं, मी तुम्हाला काही मदत करू का किचन मध्ये? नको बाबा, आज तुम्ही आणि आई उत्सव मूर्ती आहात. आज तुम्ही काहीही करू नका. नाही, तुमचा लाडका वेद काका नाहीये मदतीला म्हणून विचारलं. पण ठीक आहे, मी मॅनेज करीन. मग तुम्हाला मी डिस्टर्ब केलं का? काही महत्वाचं बोलायचं तुम्हाला? नाही बाबा, ते ऍक्च्युली म्युझिक सिस्टीम जरा बंद पडली आहे, तेच सांगायचं होतं कुसुमला. बरं, तुम्ही बोला, मी आलोच आवरत. काय झालं म्युझिक सिस्टीमला? कुसुम, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. बोल ना. ऍक्च्युली कुसुम, हॅलो. दिस इज नॉट फेअर यार अनुज. तू मला तिथे एकटीला गोव्यात टाकून गेलास. मी आता तिथे येतेय तुझ्या जवळ. ऍक्च्युली कुसुम, मला तुझ्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलायचं. कुसुम, आपलं लग्न होण्यामागचं खरं कारण तुझी पत्रिका आहे. तिजोरीच्या चाव्या? हो आई, मी सांगीन त्यांना. नाही ग, त्या काही नाही बोलणार. तू आता बाबांची काळजी घे. बरं, बाबांना गोळ्या दिल्या? ही आईशी फोनवर बोलती, याचा अर्थ मागाशी मी जे बोललो ते. ठीक आहे, ठेवते.
कशी आहे बाबांची तब्येत? बरी आहे आता, पण डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितली आहे, म्हणून कोणाला फंक्शन नाही अटेंड करता येणार. हो, ओके. एनिवे सॉरी, तू मगाशी काहीतरी बोलत होतास. कुसुम, आपलं अनुज, तुझ्या बायकोशी महत्वाचं बोलायचंय. मी तिला घेऊन जाऊ? ओके. हे घे, हे काय? तूच बघ. काकी थोड्या वेळात बघितलं तर चालेल. रेखाताईंना बासुंदीसाठी दूध आटवायला सांगितलं ते. नाही नाही, काही घाई नाहीये, आरामात बघ, पण आठवणीने बघ. हा, रेखाताई, हा वहिनी. बासुंदीसाठीचं दूध आटलं? अहो वहिनी आत्ताच ठेवलं ना. बरं मी बघते, तू ग्लासमध्ये ज्यूस ओत. ए, काय केलंस हे? नेहमी नुकसानच करत असते. कुठे लक्ष असतं ग तुझं? काय केलंस आता हे? एक काम धड जमत नाही ना तुला? वहिनी, अगं हे एनवलप इथे ठेवतात का? तुला माहितीये का त्यात किती इम्पॉर्टंट पेपर्स आहेत? तुझी ब्रोची पत्रिका आहे त्यात. स्वरा, शांत हो स्वरा. अगं कामामध्ये चुका होतच राहतात. सॉरी वहिनी, माझ्यामुळे तुम्हाला नुसतं ऐकून घ्यावं लागतंय ना. असू दे, तू काही मुद्दाम केलंयस का? या स्वराताई पण ना, आजकाल यांना काय झालंय काय माहिती, नुसतं तुमच्यावर चिडचिड करीत आहेत. लहान आहे ती, दुर्लक्ष करते. स्वरा, मी तुला काय बोलली होती? आपलं काम होणार. जा सॉरी बोल बघू तिला. जा सॉरी बोल. रेखा, जा बघ कोण आलंय. सॉरी, मी जरा जास्तच बोलले ना. इट्स ओके स्वरा. आणि तसंही माझी पण चूकच झाली. एवढं महत्वाचं एन्व्हलप टेबलवर ठेवायला नको होतं. एनिवेज, झालं ते झालं. ते गुरुजी आलेत. ठीक आहे, बसव त्यांना. चहा पाणी दे. ठीक आहे. कुसुम, पत्रिका तर भिजलीये. गुरुजींना जरा विचार ना, दुसरी नवीन पत्रिका बनवायची आहे का म्हणून. विचारते. गुरुजी, नमस्कार करते. कुसुम, मी काय आशीर्वाद देऊ तुला? तुझ्यावर देवीची कृपा आहेच, आणि म्हणूनच तुझ्या पत्रिकेत अखंड सौभाग्यवतीचा योग आहे. पण आता माझ्या पाया पडलीच आहेस, तर आशीर्वाद द्यावाच लागणार आहे. इच्छित फलप्राप्ती हो, तुम्हा उभयतांचा संसार सुखाचा हो. तुम्ही आता काय म्हणालात गुरुजी? माझ्या पत्रिकेत अखंड सौभाग्यवतीचा योग आहे, याचा अर्थ काय असतो? कुसुम, तुला तर माहिती आहे, अनुजच्या पत्रिकेत दोष आहे. अनुज 26 वर्षाचा झाल्यावर या पत्रिकेतील दोषांमुळे त्याच्या जीवाला धोका आहे. अखंड सौभाग्यवतीचा योग या मुलीच्या पत्रिकेत आहे. त्या मुलीशी अनुजचं लग्न करून देणं हा एकमेव उपाय त्यावर होता. अनुजला प्लीज एकट्याला राहू देऊ नका. त्या दोघांनी एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे.
मी कित्येक दिवस अनुजसाठी अशी पत्रिका शोधत होतो आणि एक दिवस जयप्रकाश तुझी पत्रिका घेऊन आला आणि माझा शोध संपला. दोघांची पत्रिका उत्तम जुळते. ही संधी तुम्ही सोडू नका. याहून चांगली पत्रिका मिळणं कठीण आहे. तू सरनोबत घराण्याची सून होशील का? कुसुम, बाबांनी तुला असं अचानक भेटायला सांगितलं. हे बघ, लग्नाचं माहित नाही, पण आपण चांगले फ्रेंड्स होऊ शकतो. ऍक्च्युली माझा पण डिसिजन झाला होता. नेक्स्ट 2 इयर्स फक्त बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करायचं. मग बाबांनी मला तुझ्याबद्दल सांगितलं. कुसुम, मी तुझ्यापासून कुठलीही फिनान्शियल गोष्ट लपवलेली नाहीये. मी या सगळ्या बाबतीत तुझी अजिबात फसवणूक केलेली नाहीये कुसुम. इथे मी लग्न का केलंय माझं मला माहिती. का केलंस माझ्याशी लग्न अनुज? मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं, कारण माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. तू माझ्याशी लग्न का केलंस? आई बाबांची इच्छा होती म्हणून. अनुजला एकटं सोडून आलीयस तू? तुम्ही सारखा मला हा प्रश्न का विचारताय? काही झालंय का? म्हणून अनुजचं लग्न माझ्याशी? हो. हे तुला माहित नव्हतं? लग्नाआधी पत्रिकेबद्दल तुला स्पष्ट सांग असं जयप्रकाशला आधी सांगितलं होतं. पण पहिल्यांदाच माझं न ऐकता तो आपल्या मनाप्रमाणे वागला. काय झालं गुरुजी? मला खोट्याची प्रचंड चीड आहे आणि जयप्रकाशला हे माहिती आहे. त्याने एवढी मोठी गोष्ट कुसुमपासून लपवायला नको होती. हे हे अत्यंत चुकीचं आहे. न्यूज सुहासिनीला दिलीच पाहिजे. कुसुम, मला माहिती आहे हे सत्य ऐकल्यानंतर तू हर्ट होशील, माझ्यावर रागावशील. पण कुसुम, मला तुझ्यापासून हे सत्य लपवायचं नव्हतं. कुसुम, मला स्वतःहून बऱ्याच वेळा तुला सांगावंसं वाटलं, पण आईने मला शपथ घातली होती. कुसुम, हे बघ, मला तुला चीट करायचं नव्हतं. ट्रस्ट मी. कुसुम, तू मला विचारलं होतंस की मी तुझ्याशी लग्न का केलं. कुसुम, माझ्या पत्रिकेत दोष आहे म्हणून गुरुजी माझ्या घरातले सगळे अशा मुलीच्या पत्रिकेच्या शोधात होते जिच्या पत्रिकेमध्ये अखंड सौभाग्यवतीचा योग आहे. माझ्या सुदैवाने किंवा तुझ्या दुर्दैवाने तो योग तुझ्या पत्रिकेत आहे कुसुम. म्हणून आपलं लग्न झालं. कुसुम, मला ही गोष्ट तुला स्वतःहून प्रत्यक्षात सांगायची होती म्हणून मी आज दिवसभर खूप प्रयत्नही केला. पण ते काही जमलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. हे ऐकल्यानंतर तुला आत्ता या क्षणी काय फील होत असेल आय कॅन अंडरस्टँड कुसुम. आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी कुसुम. हे बघ, माझा पत्रिकेवर विश्वास नाहीये पण माझ्या आई बाबांचा. म्हणूनच मी. अनुज, अरे काय करतोयस तू? आई, इकडे दे. तू माझी शपथ मोडतोयस? आई, म्हणूनच मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ते. अरे तू वेडा आहेस का? हे कुसुमने बघितलं तर ती घर सोडून जाईल रे. आई, तो तिचा डिसिजन असेल पण कुसुमला खरं काय ते कळायला हवंय. पण तिला कधी सांगायचं हे आम्ही ठरवू. किती वेळा सांगायचं रे तुला? हे रेकॉर्डिंग डिलीट करून टाकते. आई, इकडे अरे दे थांब फोन. अनुज, थांब रे. अनुज थांब. मला अनुज, अरे दे ना फोन. मॉम कुसुमला पत्रिकेबद्दलचं सगळं सत्य समजलंय. काय? हा, कसं? गुरुजींनी सांगितलं. ते तिला आशीर्वाद देत होते तेव्हा सगळं काय सांगितलं.
कुठे आहे कुसुम? हॉलमध्ये मॉम. ब्रो, सुहासिनी काय झालं? पत्रिकेचं सत्य कुसुमला समजलं. कसं? गुरुजींनी सांगितलं अनवधानाने. मी कुसुमला बघायलाच इथे आले होते, पण ती इथे नाहीये. म्हणजे ती घर सोडून गेले नाहीये. कुसुम, हे घर सोडून जाण्याआधी मला तुम्हा सगळ्यांकडून माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मुलगी वयात येऊ लागली ना की घरी तिला सासरी कसं वागायचं याचे धडे देऊ लागतात. दोन्ही घरांमध्ये भेद करू नकोस. नणदेला बहीण मान, सासूला आई, सासऱ्यांना बाबा. हे घरच्यांनी दिलेले संस्कार लक्षात ठेवून ती सासरी वागते. ते घर आपलंसं करण्यासाठी ती होईल तितके प्रयत्न करते. खरं तर वेगळ्या वातावरणातून आलेल्या या मुलीला नवीन घरातल्या 4 भिन्न स्वभाव असलेल्या माणसांची मनं एकत्र जपताना काय कसरत करावी लागते ना, याची कल्पना कुणीच करू शकत नाही. पण तरीही ती प्रयत्न करते. वयाची 24 वर्ष एकाच घरात वाढल्यावर नवीन घरात जाऊन त्या माणसांना आपलं मानणं सोपं नसतं. तरीही ती तिचं सर्वस्व ओतून डोळे मिटून त्यांच्यावर प्रेम करते. आणि याच माणसांनी गोड बोलून तिचा विश्वास मोडल्यावर तिला काय वेदना होती ह्याची कल्पना त्या माणसांना कशी येणार? कुसुम, तुला आता किती त्रास होतोय याची कल्पना आहे आम्हाला. कसा विश्वास ठेवू तुमच्यावर आई? असं नको बोलू बाळा. आई, लग्नाआधी तुम्ही मला फोन केलेला तेव्हा तुम्ही काय म्हणालेलात हे आठवतंय तुम्हाला? फक्त तुला बरं वाटावं म्हणून मी मैत्रीचा हात पुढे नव्हता केला. मनात जे काही असेल ना, बोलून मन मोकळं करून टाकायचं. दोन चांगल्या मैत्रिणी एकमेकींपासून कधीच काही लपवत नाहीत. मग एवढी मोठी गोष्ट कशी लपवली? माझ्या मनात खूप वेळा आलं कुसुम की तुला सगळं खरं सांगून टाकूया. मग का नाही सांगितलं? भीती वाटली. अनुजच्या पत्रिकेतील दोषावर फक्त एकच उपाय होता. ज्या मुलीच्या पत्रिकेत अखंड सौभाग्यवती योग आहे अशा मुलीशी त्याचं लग्न व्हायला हवं. म्हणजे तुझ्याशी. आणि तू सतत अनुज सोबत राहायला हवं. पण ही गोष्ट सगळ्यात आधी मला कळायला हवी होती ना. सांगितलं ना बाळा, भीती वाटली. अनुजच्या पत्रिकेत दोष आहे हे कळल्यानंतर तू लग्नाला नकार दिलास तर अनुजचं काय होईल? आणि माझं काय होईल ह्याचा विचार कोणीच नाही केला. लग्न झाल्यानंतर हे सत्य माझ्या समोर आल्यावर मी घर सोडून जाईन याची भीती नाही वाटली? बाबा, मी तुमच्यात आणि माझ्या बाबांमध्ये कधीच फरक नाही केला. कायम तुम्हाला माझा आदर्श मानलं. तुम्ही कधीच कोणाशी चुकीचं वागत नाही, कोणावर अन्याय होऊ देत नाही असंच वाटायचं मला. गुरुजींनाही तुमच्यावर विश्वास होता. तुम्ही माझ्यापासून हे सत्य लपवलं हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते काय म्हणाले माहिती? मला खोट्याची प्रचंड चीड आहे आणि जयप्रकाशला हे माहिती आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.
मुलांच्या सुखासाठी आई बाबा काहीही करतात हे ऐकलं होतं, पण आज तर बाबा मीही कोणाची तरी मुलगी, मलाही सुखी राहण्याचा अधिकार आहे हे विसरलात तुम्ही.